म्हणजे सोबत कोणी असेल ना तर बापरे बापरे नीटच केलं पाहिजे. बिंदास बोलते यार, पण माती खाते अशी कोण आहे? नाही पण आमचे बघतेस का तू मी म्हणजे हा बोलतोय. पॉझिस एवढं सेम आहे सेम एवढं. मला मुळात गोड खूप आवडत आवडत नाही नाही. ओके. पण कधी कधी असं खायचंय आणि ना ते मला पण कळतं, खात मग मी नाही. भरवते हा. मग ती खाते. वरून एखादा चिकना मुलगा गेला हम्म. तर पटकन एकमेकांकडे पहिला लुक कोणाचा जातो? त्यातून जाताना कोणी ऍड्रेस विचारला आणि तुमचा प्रँक करायचा मूड असेल त्याला चुकीचा ऍड्रेस दोघींपैकी पहिलं नाही, कोण नाही, सांग? कोणीच नाही नाही. प्रँक करणारच नाही मी असा पण प्रँक नाही. तर करणार नाही कधी. बिचारायला उलट जास्त हा. दिशा दाखवू, हा त्याला नसेल तरी पण दिशा मिळेल. दिशा भरकटल्यापेक्षा जर का समोरून कोणीतरी मुद्दाम वाकडं बोलायला आलं त्याला सॅवेज रिप्लाय देणारी तुमच्या दोघींमधली पहिली कोण असेल? हा दोघी आहेत बरोबर, तर मला वाटतं एक छान मस्त गेम व्हायला पाहिजे. मला माहिती आहे की तुम्ही दोघे जण एकमेकांना खूप छान ओळखता, तुमचं बॉन्डिंग खूप छान आहे. सो आता मला आता ऑनस्क्रीन सगळ्यांना दाखवायचं की किती ओळखता. ओके, सो तू ह्या साईडला ये. मला सांगा दोघींपैकी पटकन राग कोणाला येतो? मला मी खूप शांत आहे. मला पटकन राग येतो. आणि ते असं दिसतं मग मी त्याला सांगते आणि नाही माझ्या चेहऱ्यावर दिसतो ते म्हणजे असं म्हणजे असं अशी बदलते वहिनी. दोघींपैकी गुगल मॅप लावून पण कोण चुकू शकतं? नाही. नाही चुकणार नाही त्याने चुकीचं दाखवलं तर चुकणार आम्ही नाही चुकणार. गुगल हा. बाई चुकीची. अरे यार. बजेटच्या बाहेर जाऊन शॉपिंग कोणाचं होत असेल? कायम हा हीच ऑलवेज फुल पुश मध्ये गोंधळ कोणाचा होऊ शकतो पटकन? होतो दोघींचा. होतो. मला असं वाटतं सगळ्यांच्याच सगळ्यांचा होतो हा होतो सगळ्यांचा होतो. पटकन एक सेकंड. खूप जण मला असं भेटलं की Okay, एक push सेकंड जातो लिहिलंय. एक सेकंड तर जातो एक सेकंड तर जातो आता पुश म्हणजे ओढायचंय की म्हणजे माहितीये सगळं माहितीये पण एक तो सेकंद जातो होतं. आणि हा, आपल्याला इकडे माहितीये ते पैसे म्हणजे ढकलले. हा. आणि म्हणजे सोबत कोणी असेल ना तर बापरे बापरे नीटच केलं पाहिजे. इम्प्रेशन. असं होतं. येस, कॉफी विथ अमृता अँड जान्हवी असं आमचं एक आता सेगमेंट सुरू माझी झालेलं बंधू आहे. आहे. तिची बंधू. दोघींपैकी बिंदास बोलते यार, पण माती खाते अशी कोण आहे? माती नाही बिंदास बोलते पण कोणीच माती नाही. माती ती नाही पण खात. बोलते, हम्म. नाही बोलत. नाही बोलत. म्हणजे म्हणजे कधी कधी ती माझ्याशी बोलते. हो 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 ती असं सगळ्यांसमोर असं पटकन काहीतरी म्हणजे जे काय मनात पटकन बोलून टाकले सगळे तरी पण हम्म. ती असं असं वाटलं का? महिला जाऊन मी नंतर हा. सांगते. हा. खरं मला असं वाटलं. आपण काय बीड. माती नाही. माती नाही माती. खात. आणि चपल्यातलं माती खाणं. नाही नाही, म्हणजे असे गमतीत नाही, गमतीमध्ये नाही. कोणच नाही. पॉझिटिव्हिटी आहे. ओके, मला सांगा दोघींपैकी असं कोण आहे की ज्यांना गोडावरती अजिबात कंट्रोल होत नाही? हो मी नाही कंट्रोल नाही होत. हे गोंड घाट नाही. म्हणजे मला हवं असतं कधी कधी हा. मला मुळात गोड खूप आवडत नाही ओके. पण कधी कधी असं खायचंय आणि ना ते मला पण कळतं, खात मग मी नाही. भरवते हा. मग ती खाते. जर का समोरून कोणीतरी मुद्दाम वाकडं बोलायला आलं हा. त्याला सॅवेज रिप्लाय देणारी तुमच्या दोघींमधली पहिली कोण असेल? नाही तसं नाही नाही हा. हा तसं नाही एवढ्या सभ्य आहात तुम्ही दोघी. नाही हा, म्हणजे त्या हा मध्ये बघ- सगळ्या नाही पण आमचे बघतेस का तू मी म्हणजे हा बोलतोय. पॉझिस एवढं सेम आहे सेम एवढं तर तसं काही नाही सॅवेज रिप्लाय मुद्दा म्हणून असं नाही पण कोणी वाकडात चिरत असेल ना तर मग दोघी आधी एकमेकींमध्ये रिॲक्ट होतो मग तिकडे बोलतो की हा बोलूया का याला मग असं होतं आमचं. मग एवढंच होतं. हम्म. समोरून एखादा चिकना मुलगा गेला हम्म. तर पटकन एकमेकांकडे पहिला लुक कोणाचा जातो? हो तुझा जातो. आणि मी झालं गेला मला संपलं म्हणायची पण नाही. हा ती बोलतच बघतच नाही, बोलतच direct. नाही. सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोण? दोघी पण नाही हो, आम्हाला आता मॅनेजर ठेवावं लागणार आहे यार. एवढा ऍक्टिव्ह असतो आम्ही ठेवणार आहे. काहीच म्हणजे आम्हाला ओरडतात सेटवर आमचे क्रिएटिव्ह ताई वगैरे किंवा सगळेच इव्हन मॅम सुद्धा की अगं काहीतरी करा सोशल मीडियावर तर म्हणून आम्ही थोडस आता मनावर ओरडा पडू घेणार आहे, नाहीये मनावर म्हणून घेणार. स्टोरीज टाकणं हो, किंवा मनावर घेणार. पोस्ट करणं ढीगभर फोटो काढलेत आम्ही दोघींच्या फोन मध्ये ढीगभर फोटो पण पोस्टिंग नाही करायचं ऍक्च्युअली नाही. कोणाला तरी हायर करणार आहे. जेन्युइनली बोलते. हो.
जर का रस्त्यातून जाताना कोणी ऍड्रेस विचारला आणि तुमचा असा प्रँक करायचा मूड असेल तर त्याला चुकीचा ऍड्रेस दोघींपैकी पहिलं नाही, कोण नाही, सांगेल? कोणीच नाही. प्रँक करणारच नाही मी असा पण प्रँक तर नाही. करणार नाही कधी. बिचाराला उलट जास्त हा. दिशा दाखवू. हा. त्याला नसेल तरी पण दिशा मिळेल. दिशा भरकटल्यापेक्षा म्हणजे त्याला कळत नाही, असं घरी सोडून येऊ बाबा, हा आलं इथे, असं करू. वेगळ्या तेच म्हणते, वेगळ्या दिशा पण मिळतील तेच त्याला. यातून म्हणजे? वेगळी दिशा मिळण्याआधी आपण इथेच तिला थांबूया. नसेल येत तर ती पण दिशा मिळेल. तसं. सॉरी. सो आता अमृताला बोलावतायत मगाचपासून तिथे थांबलेत. सो आपण पुन्हा गप्पा मारूच यात. अरे देवा. जाता जाता सोडणार नाही मी जाता जाता दोघींमधली मला एक अशी गोष्ट ऐकायची आहे, जी तुम्हाला असं वाटतं की ह्या गोष्टीला फिल्टरिंगची गरज आहे थोडी. दोघी तुला हिच्याबद्दल आणि हिला तुझ्याबद्दल अच्छा. सांगायचं. हिच्याबद्दल काहीच काहीच नाही. नाही, असं काही नाहीये. फिल्टरिंग काहीच काहीच नाहीये. नाही. काहीच नाही. सेम 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 इयर. ही Funny बाबतीत पण कदाचित काहीच असं नाही. आम्ही तर नाहीच, पण ऑन अ सिरियस नोट पण ही असं म्हणेल की थोडंसं राग थोडस फिल्टर नाही ग, ओ, नाही मी नाही ग, नाही ग. ती म्हणेल मी त्या मनातल्या मनात बोलले तुला कसं? अगं वाचते ही, अगं ही वाचते. म्हणजे असं होतं बरेच वेळा आम्ही म्हणतो एकमेकांना की मला ऐकू आलं तू काय बोललीस ते. मला हिला चंद्र कळलं. पटकन एका गोष्टीवर एकलून गेला. तिला कळलं मला काय म्हणायचं. मला पण कळलं. ओके, सो काही फिल्टर नाही. हा अनफिल्टर्ड इंटरव्ह्यू आहे तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि जेवढ्या तुम्हाला या ऑनस्क्रीन मज्जा करताना दिसतात किंवा जेवढी नोकझोक दिसते त्याच्या मागे काय कारण आहे, हे कारण आहे की इतकं छान बॉन्डिंग आहे, इतक्या कमाल आहेत दोघी जणी. सो येस, थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, ऑल द व्हेरी बेस्ट. Thank थँक्यू. you. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.